मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कनावाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर त्याची मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा बड जणू वाकल आभाळ याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ जिनरानो माळ घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात वाचतेच्या डोळ्यातली कधी कासाविशी तुझ्या पायी राबान हाय त्याचे खुशीर हाय त्याचे खुशी घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या। आता आपले जे पाल्य आहेत ते आता सेकंड इयरला आहेत। हा आपला जो 5 वर्षाचा 5 इयर कोर्स आहे या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे। आता ते सेकंड इयरला आहे म्हणजे फर्स्ट इयर त्यांचं झालेलं आहे। फर्स्ट इयरचा साधारणपणे आपल्याला फीडबॅक किंवा आपल्याला एक माहिती झालेली आहे की फर्स्ट इयरमध्ये कॉलेजचं ॲकॅडमिक वगैरे सगळी एक इंट्रोडक्टरी माहिती तर तुम्हाला झालेलीच आहे। आता त्यांना थर्ड सेमिस्टरला 4 विषय होते, आता 3 विषय आहेत। आपल्याकडं अटेंडन्स मेंटेनन्स करण्याची एक सिस्टीम आहे। सगळ्यात पहिलं की कोणत्याही कॉलेजमध्ये गेला तर अटेंडन्स हा एकतर मॅन्डेटरी आहे, सगळ्याच कॉलेजेसमध्ये आहे। ट्रेडिशनल कॉलेज आणि आपलं आहे ते प्रोफेशनल कॉलेज आहे। प्रोफेशनल कॉलेजमध्ये अटेंडन्सचं मॅन्डेट हा तरी अतिशय महत्त्वाचंच आहे। आपल्याकडं बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि युनिव्हर्सिटी यांचे जे रूल्स आहेत, या ज्या रेग्युलेटरी आपल्या बॉडीज आहेत त्यांचे जे रूल्स आहेत त्याप्रमाणे एकतर 100% अटेंडन्स असायला पाहिजे, यात काही प्रश्नच नाही। पण अगदी कमीत कमी जरी धरलं तरी 75% अटेंडन्स हा मॅन्डेटरीच आहे। म्हणजे 75% त्या पाल्यानं त्या स्टुडंटनं कॉलेजमध्ये त्या अकॅडमिकमध्ये त्या सेमिस्टरमध्ये त्या वर्षामध्ये असणं आवश्यक आहे। आम्ही हा अटेंडन्स मेंटेन कसा करतो, प्रत्येक जे सब्जेक्ट टीचर आहेत ते प्रत्येक सब्जेक्ट टीचर आपल्या लेक्चरला लेक्चर घेतात, लेक्चर संपल्यानंतर ते त्यांचा अटेंडन्स घेतात।
प्रत्येक सब्जेक्ट टीचर आपला अटेंडन्स आपल्या सब्जेक्टचं मेंटेन करत असतो आणि प्रत्येक सब्जेक्ट प्रत्येक टीचर प्रत्येक मंथ एंडला आणि प्रत्येक सेमिस्टरला हा त्या विषयाचा अटेंडन्स त्या विषयाला तो विद्यार्थी पूर्ण महिन्यात किती प्रेझेंट होता पूर्ण सेमिस्टरमध्ये किती प्रेझेंट होता याचा पूर्ण डेटा त्यांच्याकडे असतोच. तो कलेक्टिव्हली कॉलेज लेवलला पण आहे. आतापर्यंत आम्ही आमच्या लेवलला हे सगळं मेंटेन करत होतो पण आता आपण एक ॲप डेव्हलप केलेलं आहे ज्या माध्यमातून त्या ॲपद्वारे पण आपण अटेंडन्स मेंटेन करतो. त्या ॲपद्वारे अटेंडन्स मेंटेन केल्यामुळं सिस्टीममध्ये ऑनलाईन तुम्हाला त्या पाल्याच्या मोबाईलवरती त्या लेक्चरचा अटेंडन्स झाला त्या लेक्चरला तो विद्यार्थी प्रेझेंट आहे किंवा ॲबसेंट आहे त्या लेक्चरचं त्या विद्यार्थ्याला कळतं. आता त्याला स्वतःला माहिती आहे की तो लेक्चरला आहे किंवा नाही त्यामुळे त्याला लगेचचा मेसेज येतो तो लेक्चरला असेल किंवा नसेल. म्हणजे की फक्त आमच्याकडे आहे असं नाही आता ते क्रॉस चेकिंगला तुमच्याकडे पण आहे म्हणजे पाल्याकडे पण आहे आता ते ॲप आणि त्याचा अटेंडन्सचा रेकॉर्ड की आपण म्हणजे आम्ही म्हटलं की तू 75% प्रेझेंट नाहीस तर विद्यार्थ्याला स्वतःलाही माहिती आहे आता की तो 75% आहे किंवा नाही कारण प्रत्येक लेक्चरला त्याला कळतंय की तो येतो आहे किंवा नाही आहे. तर हे प्रत्येक सब्जेक्टचं त्याला येतं. आता ते प्रत्येक सब्जेक्टचं तर 3 विषय 4 विषय पुढच्या सेमिस्टरला 5 विषय 5ही विषयाचे त्याला मेसेजेस येणार. प्रोफेसर विनाश सनदी मी सेकंड प्रीला शिकवायला नाही मात्र अटेंडन्स ॲपबद्दल जे सांगितलं गेलं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देते. मुलांकडे ऑलरेडी हा अटेंडन्स ॲप जो आहे तो इन्स्टॉल केलेला आहे. फक्त माझी अशी विनंती राहील की हा अटेंडन्स ॲप करण्यामागचा उद्देश तुम्हाला सगळ्या प्रोफेसरांनी सांगितलंच की जेणेकरून प्रत्येक लेक्चर नंतर आपला पाल्य लेक्चरला गेला आहे नाही गेलेला आहे याचं नोटिफिकेशन 5 जर लेक्चर होत असेल तर 5ही नोटिफिकेशन ज्यावेळी अटेंडन्स घेतली जाईल त्याच वेळी आपल्याला सुद्धा आपल्या पाल्याला तर मिळणारच आहे त्यासोबत तुम्हालाही देण्याची प्रोव्हिजन आम्ही केलेली आहे. ते करण्यामागे पहिल्या सेमिस्टरला त्यांना कोणता पेपर आहे तर राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी ठरवून दिलेला एक विषय आहे की कारण का ही आपली मुलं पहिल्यांदा मतदान करणार असतात त्यामुळे त्यांना या प्रक्रियेची जाणीव व्हावी आणि निवडणुका का घेतल्या जातात त्याची सामाजिक आणि राजकीय गरज काय आहे या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हावी म्हणून त्यांना एक पेपर असतो. आणि 4थ्या सेमिस्टरमध्ये त्यांना एक पेपर आहे तो आहे एन्व्हायरमेंटल स्टडीजचा. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्याप्रमाणे हा पेपर लागू झालेला आहे सेकंड इयर सिनियर कॉलेजला. त्याच्यामध्ये त्यांना प्रोजेक्ट वर्क असतो या मुलांना घरी कदाचित ते सांगत असतील तुम्हाला आता की आम्हाला प्रोजेक्ट आहे म्हणून तर तो प्रोजेक्ट वर्कचा एक पेपर आहे. तर 14 पेपर सोडून हे त्यांना एकंदरीत 6 पेपर वेगळे असतात. त्यामुळे सगळं मिळून फर्स्ट इयर प्री लॉ आणि सेकंड इयर प्री लॉमध्ये मिळून 20 पेपर एकूण त्यांना असतात. हा झाला कोर्सचा भाग. त्याच्याशिवाय आता आपण कॉलेजमध्ये काय करतो की 70-30चं पॅटर्न असल्यामुळे जसं आता मंथली टेस्टबद्दल तुम्हाला माहिती सांगायची झाली तर 70-30चं पॅटर्न त्यांना आहे. म्हणजे 70 मार्काचा त्यांना थिअरी पेपर असतो आणि 30 मार्काचा त्यांना प्रॅक्टिकल वर्क असतो. तर 30 मार्काच्या प्रॅक्टिकल वर्कमध्ये 10-10-10 असं आम्ही डिवाईड करतो. तर त्याच्यापैकी जे पहिले 10 मार्क आहेत याच्यापैकी पहिले 10 मार्क जे आहेत ते त्यांना मंथली टेस्टसाठी असतात. मंथली टेस्ट म्हणजे आमच्याकडे प्रत्येक महिन्याला शेवटचे 2 दिवस ठरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मंथली टेस्ट होतात. मी आता आलेली डिव्हिजनला इंग्लिशचा टीचर आहे. बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला कॉलेजबद्दल आणि कॉलेजमध्ये ज्या बेसिकली फॅसिलिटीज आहेत विद्यार्थ्यांच्यासाठी की त्या त्यांनी वापरणं अपेक्षित आहे आणि ते वापरतात का हे बघणं तुम्ही गरजेचं आहे. त्या थोड्याफार गोष्टी मी तुम्हाला अधोरेखित करून सांगतो. तर बेसिकली म्हणजे आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिशन्स कॉलेजमध्ये होतात. जसं की मुलकोट ज्याला आम्ही म्हणतो अभिरूप न्यायालय स्पर्धा म्हणून असते ती मराठी इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये घेतली जाते ती आपल्याकडे असते. ADR नावाचे अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझॉल्युशन की जे मॅटर कोर्टमध्ये जात नाहीत कोर्टच्या ज्युडिशरीवरती ताण आहे म्हणून ते बाहेर सेटलमेंट त्याचे केले जातात त्या प्रकारच्या स्पर्धा होतात. विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स देण्याच्या दृष्टीनं ते त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्याच्या दृष्टीनं बाकी त्यांच्या स्पर्धा होतात. जसं की इलोकेशन असेल क्विज कॉम्पिटिशन असेल या स्पर्धा होतात. तर ह्या प्राध्यापकांनी आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये ॲडिशन करण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे.
परंतु काही गोष्टी ज्या मागच्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात आमच्या अनुभवाला आलेल्या आहेत. प्रथम पालक म्हणून तुम्ही आणि दुसरा पालक म्हणून मी. प्रथम पालकाला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे मी जे 2-3 मिनिटाचा पुढे सांगणार आहे त्याकडे जरा लक्ष देऊन ऐका. की आता आपल्या मुलाचं वय काय असणार आहे? 19, बरोबर ना? कदाचित 20 असेल. 18 ते 20 आमच्या कायद्याच्या भाषेत 18 ते 21 हा एक वयोगट आहे. आमच्या कायद्याच्या भाषेमध्ये एकंदरीत माणसाचा जो वय आहे ते 0 ते 7, 7 ते 12, 12 ते 18 आणि कधी कधी 16, 18 ते 21 आणि 21 नंतर पुढे, त्याला काही मर्यादा नाही. अशा प्रकारचं लॉ मध्येही क्लासिफिकेशन आहे. आणि हे क्लासिफिकेशन का सांगतोय मी? तर ज्यावेळेला आपल्या विद्यार्थ्यांकडनं, आपल्या पाल्यांकडनं एखादा गुन्हा घडतो तर त्याला शिक्षा कुठल्या प्रकारचं द्यायचं तर ते वयानुसार ठरत असतं. आता तुमच्या माहितीसाठी 2 मिनिटं त्याच्यावर बोलतो, म्हणजे घरी जाताना काहीतरी कॉलेजमधनं घेऊन जाल याची तुम्हाला खात्री राहील. 0 ते 7 वयोगटातील विद्यार्थी, मुलगा, विद्यार्थी नाही म्हणता येणार त्याला, मुलगा कितीही गंभीर गुन्हा करू दे, 10 मर्डर्स करू दे, कायद्याच्या दृष्टिकोनातून तो मर्डरर नाहीये. कायदा त्याला मानतच नाही की हा गुन्हेगार आहे म्हणून. काय म्हणतोय बघा, 0 ते 7 वर्षाच्या आतील मुलांच्याकडनं कुठलाही गुन्हा जरी घडला, कायद्याच्या दृष्टिकोनातून तो गुन्हा नाहीच आहे. 7 ते 12 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांच्याकडून एखादा गुन्हा घडला तर कायदा असा समजतो की ठीक आहे, मुलगा गुन्हा करू शकतो. इंग्लिश मध्ये बोलायचं तर मे अँड शाल. शाल म्हटले की त्याने गुन्हा केलेलाच आहे आणि मे म्हटले की ठीक आहे, तो गुन्हा करू शकतो, कारण गुन्हा करण्या इथपर्यंत त्याच्यामध्ये समज आली असेल किंवा गुन्हा करण्या इथपर्यंत त्याची शारीरिक क्षमता वाढलेली असेल असं लॉ म्हणतो. असेल असं म्हणतो, आहे तसं कधीही म्हणत नाही. आणि ज्या वेळेला 12 वर्ष त्याला पूर्ण होतात आणि ज्या वेळेला तो गुन्हा करतो त्यावेळेला कायदा असं म्हणतो की येस, गुन्हा करण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे. गुन्हा करण्यासाठी जी मानसिक तयारी पाहिजे ती मानसिक तयारी ह्याच्यामध्ये आहे. परंतु एक ऑर्डिनरी क्रिमिनल जो आहे त्याच्यासोबत ह्याचं कंपॅरिझन करून पनिशमेंट करणं योग्य राहणार नाही, म्हणून त्याच्यासाठी एक वेगळा कायदा केलेला आहे. मी त्यात पडणार नाहीये. मी ज्या गोष्टींकडे तुमचा अटेन्शन अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय तो भाग वेगळा आहे, तो अजून यायचा आहे. म्हणजे 12 ते 18 वयोगटातील मुलांच्या बाबतीतही कायदा सहानुभूतीनं बघतो, नाही असं नाही. परंतु ज्या वेळेला तो मुलगा 18 वर्षे पूर्ण करतो त्यावेळेला कायद्याकडून जे सहानुभूतीचा दृष्टिकोन असतो तो निघून जातो आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून 18 वर्षानंतर उद्याचा दिवस पहिला बर्थडे आहे त्याचा, तो विद्यार्थी आणि 10 मर्डर केलेला व्यक्ती याच्यामध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीही फरक नाही. सहानुभूती जी होती, कायद्याचा जो सहानुभूतीचा पर्स्पेक्टिव्ह होता, दृष्टिकोन होता, ज्या दिवशी 18वा बर्थडे झाला त्या दिवशी तो सहानुभूतीचा दृष्टिकोन संपला. मी हे का सांगतोय हे खूप महत्वाचं आहे. काही इथे सायन्सचे पालक असतील, सायकॉलॉजीचे पालक असतील, काही लॉचे पालक असतील, ज्यांना म्हणजे कुणीही नाही आहे त्यांना आम्ही आहोत. आमच्या भाषेत तुम्हाला मी समजावून सांगतो. 18 ते 21 वय जो आहे
अडोलसन्स टू अडोलसंट म्हणजे आता मराठीमध्ये कसं मला सांगता येणार नाही ते अडोलसन्स म्हणून वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. म्हणजे प्रौढावस्थातून तो प्रौढ होतोय आता. हे मराठीमध्ये माझ्यामध्ये जमेल ते. प्रौढावस्थेतून तो पूर्णपणे प्रौढ होतोय. 21ला म्हणजे तो पूर्ण प्रौढ झालेला आहे. आणि ह्या कालावधीमध्ये बरेच काय हार्मोनल चेंजेस होत असतात. सायन्सचा भाग आहे. हार्मोनल चेंजेसला सामाजिक प्रतिसाद त्याला कसा मिळतो हेही खूप महत्वाचं आहे. मी सामाजिक प्रतिसाद हा शब्द का वापरला तर सामाजिक प्रतिसाद मध्ये पहिली प्रतिसाद जो असतो तो म्हणजे घरातून असतो. तो आता मोठा झालाय, बाबांपाशी तो बसायचं कमी करणार. म्हणजे दोघं बाबा आणि मुलगा दोघं बसून क्रिकेट बघायचे. आता त्याला असं वाटायला लागलं की नको, बाबांच्या सोबत बसायला नको. काय त्याच्या मनामध्ये मला माहित नाही, पण तू भावना मात्र ती आलेली आहे. आईपासून काहीतरी आता लपवायला पाहिजे. काय लपवणार आहे मला माहित नाही. घरामध्ये त्याचा जो ऍव्हरेज टाइम होता तोही कमी आलाय. पूर्वी कायम पडून असायचा, आता तसं होत नाहीये. आता तो फक्त झोपायला यायला लागलाय. ते पण रात्री 11ला येतोय, सकाळी लवकर जातो. काय कारण सांगून घरातून बाहेर पडतो मला माहित नाही. म्हणजे एकंदरीत त्याचे जे बिहेवियर आहे त्याच्या बिहेवियर मध्ये तुम्हाला प्रचंड फरक जाणवत असेलही. निसर्गाचा भाग आहे. कारण तो 19 पासून 20ला चाललेला आहे, 20 पासून तो 21ला चाललेला आहे. आणि अशा वेळेला एक पालक म्हणून तुमची जबाबदारी प्रचंड वाढते. आणि अशा तुम्हाला तुमचा एक मुलगा आहे, तुम्हाला एक मुलगी किंवा एक मुलगा आहे. तुमची जबाबदारी मी कुठपर्यंत मर्यादित करतोय, एका मुलगा किंवा एका मुलगीपर्यंत तुमची जबाबदारी मर्यादित करतोय. आमची परिस्थिती काय असणार? आमच्याकडे त्या वयोगटातील मुले जवळजवळ 200-300 मुले रोज कॅम्पसवरती असतात. आणि सगळ्यांच्या वरती आम्ही वॉच ठेवून असतो. म्हणजे आमची जबाबदारी किती वाढलेली असेल. ठीक आहे, हे निसर्गाचा भाग आहे. आपण जबाबदारी पार पाडणार नाही असं नाही. परंतु मला थोडंफार म्हणजे या 2 वर्षामध्ये असं जाणवलं की 99% पालक व्यवस्थित बघतायत. त्यांचा वॉच आहे. काय आपला मुलगा आपली मुलगी कॉलेजमध्ये जाऊन काय करतायत त्याबद्दल त्यांना इतरभूत माहिती आहे असं मी गृहीत धरतो. आता तुम्ही कुठल्या ब्रॅकेटमध्ये पडताय मी विचारणार नाही. मी सरसकट सगळ्यांना त्याचा फायदा दिलेला आहे. 99% म्हटलेला आहे. 1% मी का घेतलं नाही तर 60 मधले 10 विद्यार्थी ऍडमिशन घेतले नाहीत म्हणून मी 99% म्हटलो. म्हणजे तुम्ही सगळेच 99% मध्ये आला. मला जे माझी वैयक्तिक मला खात्री आहे की तुम्ही सगळे तुमच्या पाल्याचं तुम्ही काळजी करताय. काय चालू आहे कॉलेजमध्ये, काय नेमकं शिकतोय, कुठला पुस्तक वापरतोय. एक आज जाऊन जरा प्रयोग करून बघा. सडनली मुलग्याचं किंवा मुलगीचं ते बॅग असतं ना, जर हातात घेऊन बघा. मुलीचं असेल तर आईला सांगा की जरा बघ त्यामध्ये काय काय. असं केल्यानंतर बऱ्याच गोष्टी नवीन कदाचित तुम्हाला बघायला भेटतील. वाईट असं म्हणत नाही मी, चांगली असू शकतात. म्हणजे सायकोलॉजीचं एक पुस्तक आहे, चांगली गोष्ट आहे. ह्या वयात ओशोला वाचतोय, सुंदर आहे. ह्या वेळेला बुद्धाला जाणून घ्यायचं आहे त्याला, चांगली गोष्ट आहे. चांगल्या गोष्टींसाठीच तुम्हाला मी बॅग बघा म्हणतोय. वाईट गोष्टी असतील असं मी म्हणत नाहीये. पण नजर चुकीने एखादा घेतला तर हा का आला असेल याची जबाबदारी कॉलेज घेणार नाही. कारण आमची जबाबदारी 5 तासाची आहे. आमची जबाबदारी 9:01 सुरू होते. 2:01 आमची जबाबदारी संपते. आम्ही जबाबदारी झडकत नाही. लक्षात घ्या. नियमाप्रमाणे सुरू कुठे होते आणि संपतोय किती वाजता ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. 5 नंतरही म्हणजे 2 नंतरही आम्ही आहोत. आम्ही तर आयुष्यभर आहोत.
अशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला येऊन सांगणार नाहीत पोरं, कारण तुम्ही आई वडील आहात, परंतु आम्हाला येऊन सांगणार, कारण सर आहे. सरांची एक खासियत आहे, सर हा आई वडीलही आहेत, सर हा गुरुही आहे, सर हा चांगला मित्रही आहे, आणि सगळ्यात मोठं सर हा श्रद्धास्थान आहे, विश्वासाचं स्थान आहे. एवढे सगळे रोल्स आम्ही प्ले करत असतो. त्यामुळं सगळे विद्यार्थी येतात असं मी म्हणत नाहीये, परंतु जे विद्यार्थी आले ते सोनं होऊन गेले, अक्षरशः सोनं होऊन गेले त्या कॉलेजमध्ये. कारण आम्ही ज्या वेळेला शिकवत असतो त्यावेळेला आमचा 1-to-1 आय टू आय कॉन्टॅक्ट होत असतो, आणि काय दैवी शक्ती आम्हाला दिलेली माहित नाही, ते आम्हाला असं कधीतरी असं स्पार्क होऊन जातं, समथिंग इज रॉंग असं आम्हाला ते होऊन जातं. आणि आम्ही त्या आमच्या शिक्षकी पेशंट अपसूक भावनेनं कधी कधी आम्ही त्याला कमेंट करतो, तू जरा मला येऊन बाहेर भेट. प्रत्येक तू मला बाहेर येऊन भेट असं म्हणण्यामध्ये प्रत्येक वेळेला त्याला बाहेर घेऊन आम्ही रागावतच असतो, अशातला प्रकार नाहीये. मला असं वाटलं की तुझ्याकडे काहीतरी वेगळं आहे एकदा असं, आणि आम्ही ॲब्सेंट माइंडेड असतो प्रोफेसर, त्याचा कधी कधी विपरीत परिणामही होतो. मी असंच एकदा वर्गात शिकवत होतो, सेकंड इयरच्या वर्गात शिकवत होतो, असं खुललेलो असताना दोन पोरं बसली आणि मी काहीतरी प्रोफेशनल एथिक्स बद्दल बोलत होतो की वकील होण्यासाठी काय काय लागतं. असं बोलत असताना दोन मुलं बसलेली आणि मी म्हटलं तू अप्रतिम चांगला वकील होशील, आणि त्याला म्हटलं की तू हयातीत चांगला वकील होऊ शकत नाही जा, असं बोललो. आणि मग ह्याच्या बाबतीत तू चांगला वकील का होशील ह्याच्यावर मी फोकस केलो, बोलत राहिलो आणि क्लास संपला. मग मी क्लासमधनं बाहेर गेलो. मग तो आला, त्याचं नाव आहे कृष्णा यादव म्हणून तो विद्यार्थी. तो म्हटला सर तुम्ही माझे गुरु, माझे देव, आणि तुम्ही आज मला वर्गात डिक्लेअरच करून टाकलात की तू चांगला वकील होऊ शकत नाहीस. सर आता मी काय करू? मी म्हटलो ना आम्ही ॲब्सेंट माइंडेड प्रोफेसर्स. मग माझ्या लक्षात आलं की लई मोठी चूक झाली आहे, कारण त्याच्यासोबतचा जो पाटील म्हणून दोघे खास मित्र होते, ते पाटील म्हणून जो विद्यार्थी आहे त्याच्याबद्दल मी बोललो, क्लास संपला म्हणून मी बाहेर पडलो, आणि ह्याच्याबद्दल बोलायचं राहिलं. म्हटलं बाळ आजचा एक दिवस स्वतःला मी उद्या येतो. परत मी उद्या आलो. तो दिवस त्याच्यासाठी कसा होता मला माहित नाही, तो झोपला की नाही मला माहित नाही, जेवला की नाही मला माहित नाही. दुसऱ्या दिवशी मी परत सुरुवातीतूनच केली. पाटील तुला मी बोललो की तू चांगला वकील होशील का, कारण वकील होण्यामध्ये जी काही रेसिपी असते, वकील होण्यामध्ये पण रेसिपी लागतो. सगळे लोक वकील होऊ शकत नाही. ते सगळे रेसिपी तुझ्यात ठासून भरलेला आहे, कारण तो तसा होता. थोडंफार खोटं बोलण्यामध्ये पण तो एक्सपर्ट होता, अभ्यास करण्यामध्ये पण तो एक्सपर्ट होता, थोडंफार टीचर्सना कसं बनवाबनवी करायचं तेही त्याला येत होतं. म्हणजे थोडक्या भाषेत सांगायचं झालं तर वकील होण्यासाठी जे जे लागतं ते सगळं त्याच्यामध्ये ठासून भरलेलं. त्याचा जो मित्र होता आहे तो इतका मऊ स्वभावाचा, सरांपाशी जाऊ की नको, बोलू की नको, लायब्ररीमध्ये गेल्यानंतर इकडे तिकडे बघणार, मला कोण बघायला लागले, तुला कोण बघणार, तू पुस्तक वाचायला आलायस ना. इतका मऊ स्वभावाचा कृष्णा यादव. मग ह्याच्याबद्दल अजून 15 मिनिटं टाइम स्पेंड केलो, आणि मग कृष्णा यादव कळाला. कृष्णा यादव तू हयातीत वकील चांगला होऊ शकत नाहीस. म्हटलं सर काल पण हेच बोललाय, आणि आज परत ह्यासाठी की वकील होण्यासारखे तुझ्यामध्ये एकही इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, परंतु तुझ्यासारखा अप्रतिम जज कुणी म्हणू शकत नाही. तू सुंदर जज बनशील, कारण जज बनण्यामध्ये अंगात एक डेकोरम लागतो. म्हणजे रानटी वकिलाला जर वरती बसवला तर ते जज कसा दिसेल, तो जजचे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ना, त्याचं चालणं, त्याचं वागणं, आत एंट्री करणं, एक दरार लागतो.
भलेही तो मऊ स्वभावाचा असो. आणि मग मी त्याला असं बोलल्यानंतर तो एकदम खुलला आणि म्हटला, सर मी काल काय काय विचार केले मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु आज माझा उत्साह वाढलेला आहे. आणि पाया पडून त्यांनी त्यांच्या कुलदेवीची शपथ विचारली. सर माझ्या हयातीमध्ये मी जजशिपचा कधी विचारही केला नव्हता. माझा प्रायमरी टार्गेट काय होता की पहिल्यांदा LLB करून कसं बाहेर पडता येईल. आणि मग तो इतका उत्साही दिसला, त्याला म्हटलं एक काम करूया, तुला आतापासूनच प्रॅक्टिसला लावतो. आणि गुंड पाटील म्हणून ॲडव्होकेट आहे, ॲडव्होकेट गुंड पाटील, त्यांना मी विनंती केली की माझ्याकडचे 2 पोरं आहेत, त्या दोन्ही पोरांना तुम्हाला पाठवतो. सेकंड इयरला असताना अजून तो फायनल इयरला जायचा आहे आणि काय करेल 2 पर्यंत क्लास मी त्याचा क्लास करून घेईन. 2 नंतर तो रिकामाच असतो बऱ्यापैकी. तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन घ्या, तुम्ही त्यांना रूम बॉय म्हणून वापरा. वकिलांना संदेश काय माझा, ज्युनियर्स पाठवते म्हणून नाही, त्यांना रूम बॉय म्हणून वापरा. सगळं घरात तुमच्या ऑफिसमध्ये सगळं काम करू देत, दोघांनाही. त्यात सांगितलं तो पाटील म्हणून आहे, तो जरा स्मार्ट आहे, पण तो कृष्णा म्हणून जो आहे, तुम्ही त्याला टॉयलेट क्लीन करायला सांगितला तरी तो काही म्हणणार नाही. मग सर असं असून तुम्ही का पाठवा लागलाय, का पाठवा लागले म्हटल्यानंतर एकच आहे की दुसऱ्या माणसाला प्रॉमिस केलेला आहे की तुला जज करतो आणि येत्या 4-5 वर्षात तो मला जज झालेला दिसला पाहिजे. ठीक आहे म्हटलं. LLB सेकंड इयर झाला यांच्याकडे, गुंड पाटील वकिलांच्याकडे. LLB फायनल इयर झाला. LLB फायनल इयर झाल्यानंतर ऑफिस उडकायची गरज नव्हती, कारण ऑलरेडी गुंड पाटील साहेबांच्याकडे होता. गुंड पाटील साहेब म्हटले, आजपासून तू माझा रूम बॉय वगैरे काही नाही, तू माझा सहकारी, कारण तू वकील झालास, माझ्या सोबत बसायचं. तोपर्यंत म्हणजे त्याला सिव्हिल लिटिगेशन मधलं निम्म्यापेक्षाही जास्त ऑलरेडी माहिती झालेली. आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की दुसऱ्या ज्युडिशियल एक्झाम्स मध्ये ऑल इंडिया, ऑल महाराष्ट्र त्याचा 27वा नंबर आला आणि तो आज जज म्हणून बेंचवरती. हा एक झाला. प्रथम शिक्षकांनी जे आपल्याकडे बरोबर 1 तास 2 तास जी मांडणी केली ती सर खरोखरच एक मला उत्स्फूर्त वाटलं की असं कम्युनिकेशन म्हणजे पालक आणि तुम्ही शिक्षक आणि शिक्षिका बरोबर 1 तास 1.5 तास जे तुम्ही म्हणता 3 मिनिटं बोलतो तर 10 मिनिटं तुम्ही बोललं सांग जे लेक्चर दिलं जाते खरोखरच समाधान आयुष्यात न विसरण्यात आहे. कारण अशी कम्युनिकेशन कधी घडत नसते. आणि कारण 1-1.5 वर्ष गेलं, त्याच्या अगोदर एक मीटिंग घ्यायला पाहिजे सर. त्याच्या अगोदर झाले तर आमची सुद्धा त्या मुलांच्यावर मुलींच्यावर जर देखभाल करण्याची जबाबदारी खरोखर वाढली असते. आम्ही बघतोय तर खरोखर सरांनी मनापासून मांडणी केली की बाबा तुम्ही त्या तुमच्या पालकावर विद्यार्थ्यांवर चांगला म्हणजे खरोखर संस्कार करा, कारण ही जबाबदारी त्यांच्यापेक्षा आमची आहे. आणि तिने मनापासून एक जो 3 मिनिटं म्हणता एक अर्धा तास तिने मांडणी कधी केली ते आपल्या स्वतः लक्षात आलं नाही, कारण तिची मांडणी एवढी भारी होती की आपण हितगुज पद्धतीने तिने चांगल्या पद्धतीने मांडणी केली. तर तुम्हाला मी खात्री देतो पालक या नात्याने की आमच्या मनावर जसं तुम्ही संस्कार करताय त्याच्या डबल संस्कार पालक म्हणून आम्ही काही स्वरूपात करत राहील आणि कधीही त्यात आम्ही कमी पाडणार नाही. मनात सुद्धा जाता आमच्या आयुष्यात न विसरणार नाही एवढं तुम्ही मनापासून मांडणी केले का. कारण आतापर्यंत आम्ही मिटिंगा करतोय, सभा करतोय, भाषण ऐकतो करत असं कम्युनिकेशन कधी झालं नाही. आणि असंच कम्युनिकेशन मला एक वाटते की विद्यार्थी समवेत असं घडावं, त्यातनं आपलं एक म्हणजे एक वातावरण वेगळं तयार होईल. पुढची येणारी मीटिंग तुम्ही विद्यार्थी आणि पालक यांच्या समवेत घडावी एवढी या ठिकाणी मी माझी विनंती करतो. कारण रत्नाबांना कुंभार साहेबांनी शिक्षण संस्था भारतात एवढ्या पद्धतीची मांडणी केली की महाराष्ट्रात ज्ञानगंगा प्रवाहित करण्याचं काम ज्यांच्याबद्दल आहे त्यातनं रत्नाबांना कुंभारांनी सुद्धा हे त्याचा एक भागीदार आहे. आणि तिची ज्ञानगंगेची ही प्रवाहित लॉ फायनान्सचं जे शिक्षण आहे बरोबरच मी मुलीला माझी मुलगी ऍडमिशन घेताना मी एवढा फिरलो की माझ्या मनात बाबा कुठंतरी या शाळेबद्दलचं एवढं मी ऐकलं होतं की यातनं मुलगी घडावी ह्या हिशेबाने मी इथं साईडवरून मुलगीला घातली. माननीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, खरं तर मी आज खूप आभार मानतो सरांचा आणि मॅडमचा की त्यांनी ही पालक मीटिंग बोलवली आणि आपल्याला सर्वांना आमच्यासमोर जे काही चित्र स्पष्ट केलं त्याच्याबद्दल खूप खूप यांचे मी आभार मानतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी धन्यवाद सुद्धा देणार आहे सरांना की त्यांनी आमच्यापर्यंत एक संदेश सुद्धा चांगला पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
की बाबा आपल्यापर्यंत काय काय माहिती यायला पाहिजे, त्यांनी संदेश दिल्याबद्दल सुद्धा मी त्यांचा खूप खूप धन्यवाद मी त्यांना देतो. खरं तर पालक म्हणून माझ्या मनात नेहमीच एक शंका आहेच की आत्ताचं वातावरण सगळं बघितलं तर कॉलेजमध्ये मुलं किती असतात किती नसतात, किंवा आमची खरोखरच मुलं जाऊन कशी शिकतात कशी शिकत नाही, त्याच्याबद्दल आम्ही पालक म्हणून नुसतं बाहेरूनच आम्ही असा एक मनात शंका यायचं की गेटवरतीच मुलीला सोडायचं जायचं किंवा ती स्वतः येते स्वतः जाते. पण एक पालक म्हणून एक कुठंतरी जास्त वेळ नाही आहे, पण थोडीफार मनात एक शंका असते कसं आहे काय आहे. तसं मी नेहमी शंका घेत होतो, पण आज सरांनी ही मिटिंग घेऊन आपल्यापर्यंत जे काही संदेश पोहोचवले, जे काही चित्र स्पष्ट केलं, हे खूपच आपल्याला एक समाधानकारक आजचं हे चित्र आपल्यासमोर स्पष्ट झालेलं. आदरणीय व्यासपीठ, आमच्या या पालकमंत्री आम्हा सर्व पालकांना बोलल्याबद्दल प्रथमतः मी आपल्या या शहाजीराव कॉलेजच्या आदरणीय जे मार्गदर्शक पाटील सर, त्याचप्रमाणे या सर्व स्टाफचा प्रथम मी धन्यवाद म्हणतोय, आभार व्यक्त करतो. या शैक्षणिक संस्थेमध्ये तसं पाहायला गेलं तर आपल्या या जिल्ह्याचे भागविधाते पद्मश्री डॉक्टर देशभक्त रत्नमाना कुंभारसाहेब यांनी या संस्थेची स्थापना केली आणि आमचे श्रद्धास्थान रंजिताई मगदूमताई यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली ही शैक्षणिक संस्था फारच उत्तमरित्या काम करत आहे, कार्य करत आहे आणि शैक्षणिक दर्जा म्हणजे चांगल्या दर्जाचे शिक्षण देत आहे. हे मला एक सार्थ अभिमान वाटतोय. आणि या शैक्षणिक संस्थेमध्ये माझी एक मुलगी शिकत आहे, ही तर फारच महत्त्वाची आणि मला फार अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी प्रथमतः मी जेव्हा माझ्या मुलगीचं ॲडमिशन केलं त्यावेळी प्रथमतः मी पाटील सरांना भेटलं. त्यानंतर पाटील सरांना भेटल्यानंतर इतर सर्व स्टाफना देखील माझी त्यावेळी कम्युनिकेशन झालं आणि त्यानंतर ताईंच्या मार्गदर्शनाखाली तर मी प्रथमतः प्रवेश घेतला. तसं पाहायला गेलं तर या 1.5 वर्षामध्ये सरांनी प्रथमच या ठिकाणी पालकांची मिटिंग बोललेली आहे. तसं पाहिलं तर माझ्या मुलीच्या प्रगतीतून मला लक्षात येते की या शिक्षक जे आहेत, सरकारी शिक्षक असतील किंवा प्राचार्य असतील, यांच्यामार्फत चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं आहे, याबद्दल यात किंचित ही शंका नाही. त्यांनी मिटिंग घेण्यासाठी कदाचित वेळ घेतला असेल, परंतु आपल्या पाल्यांचे जी प्रगती आहे किंवा जे हे आहे आपलं स्कोअर कार्ड असतं किंवा आपलं जे आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथं चांगल्या शैक्षणिक दर्जाचं चांगल्या दर्जाचं शिक्षण इथं शहाजीराव कॉलेजमार्फत दिलं जातं आहे. रमेश कांबळे बोरगावकर. मित्रो, जगामध्ये काबाड कष्ट करून जो शेतकरी राबून जे उत्पादन निर्माण करतो आणि ह्या जगाचा पोशिंदा होतो. दुसरी गोष्ट, सखोल असं संशोधन करून या जगाला वेगवेगळे प्रोडक्शन टाईप ऑफ दी मेथड जे दिलं जाते तो संशोधक वर्ग. आणि तिसरा जो वर्ग आहे मित्र, की या जगातली जी मानवजात आहे की त्या मानव जातीला असं कलाकार कुंभार, मी पर्टिक्युलरली त्या कास्टचा असा उल्लेख करणार नाही, परंतु जसा तो आपल्या कलेनं त्या मडक्याला वळण देत असतो तसा तिसरा जो कॅटेगरीमधला जो वर्ग आहे तो अगदी बॉटममध्ये शिक्षक, मग प्राध्यापक, प्रोफेसर वगैरे आणि प्राचार्य अशी त्याची क्रायटेरिया आहे, वर्ग आहे. या 3 वर्गाला प्रथमतः मी मानवंदना देतो मित्र. याचं कारण असं आहे मित्र, मी एक अगदी रुरल एरियातला विद्यार्थी आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसणारा ऑर्डिनरी अगदी गरीब कुटुंबातला विद्यार्थी आहे. त्यामुळे त्याची जाण आहे. आज गेली 25 वर्ष आम्ही वकिली व्यवसायात काम करतो, काही बॅकग्राऊंड नाही. परंतु ते शक्य कसं झालं तर शक्य होऊ शकतं मित्र. ते कुणामुळं, एक श्रद्धा आहे. भारतीय इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपल्याला श्रद्धेचं स्वातंत्र्य दिले, एक अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिले. ते का दिलेलं आहे मित्र? मेकर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यांनी रात्रंदिवस त्याला डीप स्टडी करून का दिलेलं आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य. तर एखाद्या गोष्टीवर तुमची अपार अशी श्रद्धा असेल तर जगातली इम्पॉसिबल गोष्ट शक्य होऊ शकते. याच्यासाठी काही दैवी शक्तीची गरज नाही, काही नाही. माझे आई वडील इतक्या लांबून येऊ शकत नाहीत म्हणून मी इथंपर्यंत आले. तर कॉलेजच्या फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या छान आहेत. कधीतरी तुमची मुलं व्हिजिट द्यायला देखील जातात.
त्यातून काय घेतात हे सुद्धा मुलांना विचारून बघा. कधी कधी कॉलेज सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवते, म्हणजे त्यातून सगळ्याच गोष्टी मिळतात असं नाही. व्हिजिट दिल्यानंतर त्यातून काही गोष्टी मिळतात, नैतिक नॉलेज सुद्धा मिळते. कधीतरी मुलांशी डिस्कशन करून बघा की तुम्हाला आज काय शिकवले. मी पण माझ्या बहिणी शिकवते. कधी कधी मॅडम त्यांना PPT करायला सांगतात, कधीतरी व्हिजिट द्यायला सांगतात. मला आय थिंक वाटते सावली व्हिजिट मॅडम तुम्ही द्यायला सांगितली होती. तर त्याच्यामध्ये काही वृद्ध महिला पण असतात, वृद्ध महिला आहेत. काही महिलांना म्हणजे पुरुषांनी त्रास दिलेला अशा सुद्धा महिला आहेत. तर त्या गोष्टीतून मुलांनी काय घेतलं हे सुद्धा तुम्ही त्यांच्याशी डिस्कशन करून बघा. आणि सर तर सगळ्या गोष्टी शिकवतच असतात, पण मुलांना हे पण शिकवा की तुम्हाला इकॉनॉमिक्स, पॉलिटी, हिस्ट्री, परत जिओग्राफी असे विषय सुद्धा ह्यांना म्हणजे लॉ कॉलेजला आहेत ना. तर हे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला स्पर्धा परीक्षेला सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही लॉ करत करत एक्झाम सुद्धा देऊ शकताय. आधी मुलांना सांगा की प्रत्येक गोष्टीला सर्च करायला सांगा की कोणती गोष्ट एक्झाम तुम्ही देऊ शकताय. 5 वर्षानंतर करण्यापेक्षा फ्लो मध्ये राहून करण्याचा दृष्टिकोन तुम्ही ठेवा आणि त्यांना त्या फ्लो मध्येच ठेवा. म्हणजे एखादी गोष्ट 25 एज नंतर करण्यापेक्षा ती आधी कशी होईल ह्या दृष्टिकोनातून बघा.